धाराशिवमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समजतंय। 21 शिक्षकांची बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली केली जाते। 100 पेक्षा जास्त शिक्षकांनी घोटाळा केल्याची तक्रार आली होती, तर सुनावणीत 21 शिक्षक दोषी असल्याचा अहवाल आता सादर झालाय। 100 पेक्षा जास्त शिक्षकांनी घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाली होती, तर या सुनावणीत 21 शिक्षक दोषी असल्याचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समजतंय। धाराशिव मधली ही बातमी आहे। 2022-23च्या राज्यस्तरीय ऑनलाईन संवर्ग 1च्या अनुषंगाने जे काही प्रक्रिया झालेली होती, त्या तत्कालीन कालावधीत जे काही सध्या 21 लोकांच्या अनुषंगाने सध्या आमच्याकडं ज्यांचे दिव्यांग प्रवर्गातून नियुक्ती झालेली आहे किंवा इतर वृद्ध आजार आहेत, त्यांची आमची सध्या सर्चिंग प्रक्रिया चालू आहे आणि त्यात दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ऍक्टनुसार योग्य ती शिस्तमाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।